रस्ते दत्तक घ्यायचे आणि त्या रस्त्याचं काम करायला 5 कोटी रुपये. तर हे सगळं तक्रारी झाल्यानंतर तेवढ्याच देवस्थान समिती बरखास्त झाली आणि विधी न्याय खात्यानं सुद्धा त्यांना वर्णपत्र पाठवलं. ते ठराव सगळे ते वाचतात त्या ठरावात शांत क्षेत्र की मोरेवर खड्डे तुम्हाला कोणी अधिकार दिला देवस्थानचे पैसे रस्त्यासाठी पण नंतर ते सत्तांतर झाल्यानंतर ते सगळं कारवाई ठप्प झाली. आमचं म्हणणं आहे की ही कारवाई रस्त्यासाठी वापरायचा रस्ता दत्तक घेता येईल या नियमात आहे. ही कारवाई आता झाली पाहिजे. काय नेमकं तुम्हाला कसला भ्रष्टाचार काढत होता आणि तुम्हाला काय धमकीचं पत्र आलं? 2017 ते 2021 मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला आहे. त्या संदर्भात 21 मध्ये तक्रार दिल्यानंतर ती समिती बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी जे होते त्यांनी स्वतः या भ्रष्टाचाराची चौकशी केली होती आणि त्यांनी चौकशी अहवालसुद्धा तयार केला होता की यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार भ्रष्टाचार झालेला आहे. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष सचिव व्यवस्थापक यांच्याविरुद्ध स्वतंत्र दोषारोपपत्र त्यांनी तयार केलं होतं. सगळा अहवाल त्यांनी वरती सबमिट केला होता. त्यानंतर ही चौकशी पूर्णपणे ठप्प झाली होती. त्या संदर्भात आम्ही 21 पासून याचा फॉलोअप घेत आहे आणि आत्ता अलीकडं डिसेंबरमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना परत निवेदन वगैरे दिलं होतं, सगळे पुरावे दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी परत 1-2 पत्रके मंत्रालयात सचिवालय, मुख्यमंत्री आणि देवस्थानचे सचिव यांना पाठवले होते कारवाईसाठी. आणि हे आम्ही जे फॉलोअप घेत आहे देवस्थानच्या भ्रष्टाचाराचा आणि आरोपींवर जे कोण आरोपी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहे. या अनुषंगानं आत्ता 2 दिवसापूर्वी आमचे जे सौरभ पवार आहेत त्यांच्या घराच्या खाली एक लेटर बॉक्स आहे. त्या लेटर बॉक्समध्ये एक पत्र आम्हाला मिळालं. त्या पत्रामध्ये खाकी कलरचं पत्र होतं, त्यामध्ये आत लेटर होतं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की सौरभ पवार, तू आणि प्रसाद मोहिते तुम्ही दोघं जो काही देवस्थानचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहात तो तुम्ही तात्काळ थांबवायचा आहे. तुम्ही कुठलंही आंदोलन करायचं नाही, चौकशी करायची नाही, कागद गोळा करायची नाही आहेत. गल्ली ते दिल्ली आमची सत्ता आहे. वेप्रसंगी आम्ही तुम्हाला खोट्या केसमध्ये अडकू, वेप्रसंगी आम्ही तुम्हाला ठार मारला सुद्धा मागे पुढे बघणार नाही, अशा इतर असे जे ते धमकीवजा पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि ह्या ज्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही आत्तापर्यंत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, JP नड्डा साहेब, बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा पाटील, विनोद तावडे साहेब, प्रसाद लाड साहेब, म्हणजे जे कोणी भाजपचे महाराष्ट्रापासून केंद्रापर्यंतचे नेते आहेत त्या सगळ्यांना आम्ही प्रत्येकाच्या ईमेल ID वर पुराव्यानिशी सगळी PDF तयार करून पाठवलेली आहे आणि हार्ड कॉपी आम्ही त्यांच्या घरी आणि ऑफिसच्या ॲड्रेसवर सुद्धा हार्ड कॉपी आम्ही सगळीकडे सेंड केलेली आहे. गल्ली ते दिल्ली आमची सत्ता असा त्यात उल्लेख आहे. तक्रार ही धमकी नेमकी कोणी दिली असावी असं तुमचा संशय, तुमचं प्राथमिक काय? आता एकंदरीत जे काय पत्र प्राप्त झाले आणि त्यामध्ये जो काय उल्लेख केला आहे की गल्ली ते दिल्ली आमची सत्ता आहे, यावरून एकंदरीत हे तर सिद्ध होते की सत्ताधारी पक्ष आहे. दुसरं ज्यामध्ये जो उल्लेख केला आहे की तुम्ही अजून अंड्यात आहात आणि तुम्हाला अजून पंख फुटायचे आणि तुम्ही आमच्या नेत्यावर उडा लागलाय काय किंवा काय, म्हणजे याचा अर्थ साफ आहे की 2017 ते 21 मधलाच जो त्या समितीमधला कोणतरी नेता होता मुख्य, तोच नेता ह्याच्या मागे असण्याची शक्यता आहे किंवा त्याचा कुठला कार्यकर्ता ह्याच्या मागे असण्याची शक्यता आहे. तुम्ही तक्रार वगैरे दिल्या पोलिसांकडे? हां, आम्ही कालच कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिलेला आहे. ओरिजिनल लेटर आम्ही तिथं ते पोलिसांनी आमच्याकडून सबमिट करून घेतलेला आहे. तिची एक प्रत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना सुद्धा दिलेली आहे. याआधी असं काही धमकीचं पत्र, फोन किंवा काय? याआधी डिसेंबर 2024 मध्ये आम्हाला पोलिसांच्याकडनं थोडा दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामध्ये सुद्धा कोणत्या तरी नेत्यानं राजवाडा डिव्हिजनच्या PI साहेबांना म्हणजे थोडा आम्हाला बोलवून दबाव आणण्याचा प्रयत्न आमच्यावर केला होता. त्यावेळी तिने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हे जे काय करायला हे करू नका किंवा काय, तुम्ही बातम्या लावायच्या नाही, तुम्ही निवेदन द्यायचं नाही, आंदोलन करायचं नाही, सोशल मीडियावर पोस्ट टाकायच्या नाहीत,
यामुळे देवस्थानची बदनामी होत्या वगैरे. त्यावेळी आम्ही मागणी केली होती की हे आम्हाला सगळं लेखी द्या, कारण आम्ही हायकोर्टात जे रिट पिटिशन दाखल करणार आहे त्यामध्ये आम्ही हे सगळं जोडणार आहे. पण त्यावेळी साहेबांनी सांगितलं की हे रेकॉर्डवर नाही आहे आणि हे फक्त नॉमिनल एक तक्रार अर्ज आला आहे, फक्त मी माहितीसाठी तुम्हाला बोलवलं, काय हरकत नाही, तुमचा गुन्हा झाला असं काय होत नाही किंवा तुम्ही चुकीचं करायला असं काय होत नाही आहे. पण आम्हाला तेव्हाच अनुभव आला होता की आमच्यावर सगळीकडनं आता दबाव आणायचा किंवा हे करायचा प्रयत्न चालू आहे. साधारणतः कितीचा भ्रष्टाचार आहे? कशा प्रकारचा भ्रष्टाचार? म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जे कागद गोळा केल्यात, सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं हा 20-25 कोटीचा गैरव्यवहार असेल, भ्रष्टाचार असेल, पण आत्तापर्यंत आम्ही जेवढी माहिती काढल्या आणि अजून आमच्याकडे अजून माहिती या लागल्या, त्या अनुषंगानं हा 20-25 कोटीचा भ्रष्टाचार नसून हा शेकडो कोटीचा भ्रष्टाचार असल्याची शक्यता आहे.